नमस्कार. कथाकथन 46. कथेचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे पाल. पाल. जीवन कसं जगायचं, जीवन कुणासारखं जगायचं, आदर्श कोणाचा घ्यायचा. ऐका, परदेशामध्ये ज्या ठिकाणी वारंवार भूकंप होतात अशा ठिकाणी लाकडाची घरं बांधत असत. खिडक्या, दरवाजे, छत, भिंत सर्व लाकडाचं. एक घर जीर्ण झालेलं असतं आणि त्या घर मालकाला ते घर पाडून नवीन घर बांधायचं असतं. आणि जुनं घर पाडण्यासाठी 2 मजूर लावले, 2 कामगार लावले. आणि एका कामगाराच्या लक्षात आलं, 2 लाकडाच्या फटीत एक पाल अडकलेली आहे. त्या पालीच्या शेपटीतून खिळा गेलेला आहे. आता तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? अहो, पण ती पाल जिवंत आहे. तुम्ही म्हणाल, यात काय विशेष? अहो, ते जुनं घर 5 वर्षापूर्वी बांधलेलं आहे आणि 5 वर्षापूर्वी कामगार बांधत असताना ते घर कामगार खिळा ठोकत असताना 2 लाकडाच्या फटीत पाल अडकलेले, त्या पालीच्या शेपटीतून खिळा गेलेला आहे. ती एका ठिकाणी स्थिर आहे, ती हलू शकत नाही. लक्षात घ्या. मग 5 वर्ष जिवंत राहिलीच कशी? जे दैववादी आहे ते काय म्हणते? दैवी चमत्कार, दैवी चमत्कार, दैवी चमत्कार. दैवी चमत्कार वगैरे काही नाही. लक्षात ठेवा. तो मजूर त्या ठिकाणी बसून राहिला आणि त्या पालीचं निरीक्षण करू लागला. आणि त्याच्या 3-4 तासानं लक्षात येतं, दुसरी एक पाल येते. आणि जे पाल नडलेले, जे पाल निराश आहे, जे पाल वैफल्यग्रस्त आहे, दुःखी आहे, जिच्या शेपटीतून खिळा गेलेले, तिच्या तोंडात अन्न घालते, अन्न देते. पुन्हा मदत करणारी पाल 2-4 तासानं परत येते. आणि जे अडलेले, नडलेले, दुःखी आहे, वैफल्यग्रस्त आहे, जिच्या शेपटीतून खिळा गेलेला आहे, तिला पुन्हा अन्न देते, तिच्या तोंडात अन्न घालते. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 5 वर्ष मदत करणारी पाल अडलेल्या पालीला, जिच्या शेपटीतून खिळा गेलेले, तिला मदत करीतच असते, अन्न देतच असते, अन्न तिच्या तोंडात घालतच असते. अजून जर ते घर पाडले नाही तर तळहयात मदत करणारी पाल अडलेल्या पालीला, जिच्या शेपटीतून खिळा गेलेला आहे, तिला मदत करणारच आहे. कदाचित मदत करणाऱ्या पालीला ही ओवी माहीत नसावी. जे का रंजले गांजले, त्याशी जो म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा, तेथेच देव जाणावा. कदाचित ही ओवी त्या मदत करणाऱ्या पालीला माहीत नसावी. पण वर्तन कसं आहे? संतांनी दिलेली शिकवण, संत तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण, श्रीकृष्णाने दिलेली शिकवण. श्रीकृष्ण गरीब सुदाम्याला मदत करीत होते. ही शिकवण त्या पालीनं, मदत करणाऱ्या पालीनं दैनंदिन जीवनात अंमलात आणलेली आहे, आचरणात आणलेली आहे. आणखी त्या मदत करणाऱ्या पालीचे एक वैशिष्ट्य आहे. त्या पालीनं कधी उपास तापास केले नाही. मदत करणाऱ्या पालीनं कधी नवस केलं नाही. मदत करणाऱ्या पालीनं कधी मंत्र तंत्र केला नाही. मदत करणाऱ्या पालीनं तपश्चर्या करून ध्येयदंड दिला नाही, शरीराला त्रास दिला नाही. मोक्ष मिळण्यासाठी मदत करणाऱ्या पालीनं कोणतेच उपाय योजले नाही. बघा, मदत करणाऱ्या पालीनं मोक्ष मिळण्यासाठी वेगवेगळे उपाय योजले नाहीत. मदत करणाऱ्या पालीनं नाना देवतांची पूजा केली नाही. कोणत्याही देवाची पूजा केली नाही, देवीची पूजा केली नाही. मदत करणारी पाल तीर्थयात्रा कोणत्याच केली नाही. लक्षात घ्या. पण वर्तन कसं आहे?
संतांनी दिलेली शिकवण, संत तुकाराम महाराजांनी दिलेली शिकवण, श्रीकृष्णाने दिलेली शिकवण दैनंदिन जीवनात अंमलात आणलेली आहे. मदत करणारी पाठ पुण्यवान आहे, तिच्या पत्रात पुण्यच पडणार आहे. मग जर हे पालीला जमू शकतं तर आपणाला का जमू नये? लक्षात घ्या, कर्मकांडात देव नाही तर माणुसकीमध्ये धर्म आहे. माणुसकी हाच खरा धर्म आहे. कर्मकांड म्हणजे धर्म नाही. लक्षात ठेवा. सजीवांची पूजा करा, मानवतेची पूजा करा, गोरगरिबांची पूजा करा, रंजल्या गांजल्या लोकांची पूजा करा, देशाची पूजा करा. देशसेवा हीच ईश्वर सेवा असं स्वामी विवेकानंद पण म्हणतात. ह्या कथेतून बोध एवढाच घ्यायचा आहे, माणुसकी हाच धर्म आहे. सजीवांची सेवा करा, कर्मकांड म्हणजे धर्म नाही. लक्षात ठेवा. धन्यवाद.